हे दोघं परत आलेत. आज काही फ्लॉवर शो नाही आहे, आज आहे आमचं वर्कशॉप आहे हॉर्टिकल्चरचं, BMC तर्फे आहे. कुठं कुठं ओ शपथ. ओ माय गॉड. एका साईडला ते पिल्लू आहे तिकडे. चांदिवलीमध्ये नहार अमृत शक्ती उद्यान आहे. तिथे आपण मियावाकी फॉरेस्ट केलेलं आहे. अराउंड 41,000 ट्रीज तिथे आपण प्लांट केलेले आहे. मला 8 फुटाला टेडी पाहिजे. 27 यामध्ये प्रथम, 7 मध्ये प्रथम, 7 मध्ये प्रथम, 7 मध्ये प्रथम, 9 मध्ये प्रथम. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त मजा असाल. तर मित्रांनो, माझ्यासोबत आज परत किशोर, अक्षय हे दोघं परत आलेत. आज काही फ्लॉवर शो नाही आहे, आज आहे आमचं वर्कशॉप आहे हॉर्टिकल्चरचं, BMC तर्फे आहे. 3 दिवसाचं आहे. आज तारीख आहे 9, 10, 11. 11 तारखेला आम्हाला सर्टिफिकेट मिळणार. अजून आजचा तर पहिला दिवस आहे, दुसरा दिवस उद्या आहे. आता जस्ट आमचं वर्कशॉप सुटलं आणि आम्ही बाहेर आलो. तर थोडा टाईम आहे, कारण का ऑफिसला तर जायचं नाही आहे 3 दिवस. तर थोडा टाईम आहे, तर म्हटलं फिरूया इकडे राणीची बाग, कारण का बरेच वर्षानंतर आलो आपण. तर आता राणीची बाग फिरतोय. किशोर कुठं कुठं ओ शपथ. एवढा मोठा आभाळा एवढा देवा. तर आता आम्ही इकडे आलो होतो वाघ आणि सिंह बघायला, पण आमचा पचका झालेला आहे. वाघ सिंह बघून ह्याला तो घाम फुटला हत्ती बघून तो बघा घाबरला. हा धडकी घेतला ना. आता बोलते मला वाघ बघायचा नाही, पण मी त्या वाघ दाखवणारच. काय पण होते. आज राणीच्या बागेत आलोय. येस, आज बिबट्या असू दे, वाघ असू द्या, पण सगळ्यात मेन म्हणजे आपण पचका झालाय. वाघ समजू आम्ही इकडे आलो होतो, पण वाघ इकडे नाही. वाघ आहे त्या डायरेक्शनला. तर पहिला आता मी तिकडे जातो. इकडे फक्त आपल्याला हत्ती बघायला भेटला. तो आता तुम्ही बघितला असं स्क्रीनवर. बघा या साईडला परत दाखवतो. इकडे त्यासाठी एवढी मोठी स्पेस आहे, खूप छान. काय बघताय, काय वरती काय बघताय डायरेक्शन? हे बघा ह्या साईडला दिलेलं आहे लांडगा, अस्वल, बिबट्या, तरस आहे ना कोल्हा. सिंह ह्या साईडला आहे, पण तो दिसला नाही आम्हाला. रित्या आहे अस्वल, स्लॉथ, बियर. अस्वल आहे इकडे. चला बघूया. ये जगह केस का है त्याला. ये बड़ी अच्छी बात कही आप. ब्लॅक वाला एकदम लागतो. बिना तिकीट न काढता आम्ही राणीची बाग फिरतो. येस, कारण का हा आमच्याकडे वर्कशॉपचा ID आहे, त्यामुळे आम्हाला एंट्री आहे. राणीच्या बागेत. येस, त्यासाठी लोकांना लाईन लावायला लागते ना. ती लाईन तोडून आलो आम्ही फ्री मध्ये. ओ माय गॉड. एक नंबर डेंजर आहे यार. चला ग्रुप करून बसतो. एका साईडला ते एक पिल्लू आहे तिकडे. तर आता आम्ही आलो या ठिकाणी. ते मस्त असं गार्डन बनवलंय, सगळी गुलाबाची झाडं वगैरे लावलेत. आणि हे रोहिओ म्हणून ह्याला बोलतात, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. आणि त्या साईडला आमचं आपलं हे होतं वर्कशॉप. तिकडून आम्ही बाहेर आलो. असंच परत राऊंड मारत तिकडून राऊंड मारत परत इथे चाललोय. आता जातोय बाहेर. चला, या साईडला आलोय. त्या साईडला मुलांसाठी खेळण्यासाठी आहे सगळं. हे घसरगुंडी वगैरे, सिसॉ, झोपाळा वगैरे. सो आता आम्ही जस्ट राणीच्या बागेच्या बाहेर आलेलो आहे. आता आम्ही निघतोय. ते बघा त्या साईडला आपला फ्लॉवर शोचा कार्यक्रम होता. सगळी दरवर्षी त्या साईडलाच असतं. तर आता आम्ही जातोय बाहेर. हा व्हिडिओ आपला पूर्ण 3 दिवसाचा असेल. अजून तुम्हाला बघायला भेटेल पुढे उद्याचं परत परवाचं पण. तर हा व्हिडिओ मी 3 दिवसाचा एकच व्हिडिओ बनवणार आहे, कारण का दर दिवशी काय बनवू शकत नाही, कारण का जास्त कॉन्टेंट नसणार आहे माझ्याकडे त्यासाठी. तर आता मी निघतोय इथून. काय रे, निघायचं ना? हो निघूया. चला, भरपूर असे प्राणी, वाघोबा, सिंह, हत्ती, सर्व काय बघितले. तृप्त झालं मन. आणि लिटरली मी 28 वर्षानंतर पहिल्यांदा राणीच्या बागेत आलो. काय ती राणीची बाग. येस. चला किशोर, तू तर फोनवरच राहणार आहे का बोलणार आहे आपल्या व्हिडिओ मध्ये? तर चला आपण भेटू डायरेक्ट उद्या.
हॅलो मित्रांनो, तर आज आहे दुसरा दिवस. तर मी परत वर्कशॉपसाठी आलेलो आहे. तर वर्कशॉपचं आज आमचं 2 सब्जेक्ट होणार. ते म्हणजे व्हर्टिकल गार्डन आणि म्हणजे राणीबागची ट्रेल असणार आहे. त्याच्यामध्ये झाडांचं आयडेंटिफिकेशन सांगतील. तर ते जी ट्रेल आहे त्याच्यामध्ये मी कदाचित व्हिडिओ बनवेन. ओके, पण व्हर्टिकल गार्डनचं बघूया. थोडंसं मला व्हिडिओ किंवा फोटो काढता आले तर मी काढेन, ते तुम्हाला दाखवेन. आणि आमचं जे काल तुम्हाला एक गोष्ट दाखवायची विसरून गेलो की काय काय आहे वर्कशॉपमध्ये 3 दिवसामध्ये. हे तुम्हाला हे बघा स्क्रीनवर बघायला भेटत असेल. तर आत्ता जस्ट आम्ही आलोय स्टेशनला. तिघे स्टेशनवरून क्रॉस केलं आणि आता जातोय परत आपलं ते जिथे वर्कशॉप आहे तिथे ऑडिटोरियमला, राणीच्या बागेच्या इथे. 10:30 झाले आम्हाला. 10:30चा टायमिंग आहे. ह्याला लेट झालंय म्हणून आम्ही लेट झालो. मी तर 10:15ला होतो. अक्षय पण लगेच आला माझ्यासोबत. हा थोडा लेट आला. चला चला, चहा प्यायची आहे काय? चहा आणि बिस्किट मंगळसूत्र का? हो बाबा, नाही ते एंट्री नाही. चला चला चला, फास्ट फास्ट. या साईडला सगळे पेक दिसतात. बरी गर्दी बघा किती बघायला. इकडे आमचं ऑडिटोरियम आहे जिकडे लेक्चर असतं. आम्ही जातो आतमध्ये. पहिले एंट्री करावी लागेल. इथे ID वगैरे चेक करतात, नाव प्रेझेंटी लावतात आणि मग इकडे आतमध्ये जावं लागतं. तर आता आमची झाली प्रेझेंटी लावून झाले आणि आता आम्ही जातोय आतमध्ये बसायला. चेंज क्लाइमेट एज वेल ऑलरेडी शुरू हो चुका है. आप देख रहे हैं अनटाइमली बारिश होता है. वॉट एवर इट इज वी कैन सेव 40 to 50% ऑफ इरिगेशन हम इससे सेव कर सकते हैं. जैसे हॉरिजॉन्टल में आपने ऑटोमेशन, लाइटिंग, एवरीथिंग, इट इंक्लूड्स एवरीथिंग. तो हमारा टारगेट वो नहीं है. मेरा टारगेट है कॉमन, कोई हानि मतलब कुछ भी नुकसान नहीं पहुंचाते इसको. इफ यू ऐड दिस. सो जस्ट आम्ही आमचं पहिलं सेशन झालंय व्हर्टिकल गार्डनचं आणि याच्या बाहेर आलोय. ही मेन एंट्री आहे. या साईडला कॅन्टीन पण आहे. ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे, त्यासाठी आम्ही तिथे खात नाही आहोत. तर आता जातोय बाहेर जातोय जेवायला, कारण का आतमध्ये एवढं परवडणार नाही, खूपच महाग आहे. आणि काल जेवलो होतो तिकडे जाऊया का? हा, त्याकडे तर मेन बिर्याणीची क्वांटिटी कमी होती काल. नाही, आपण भात डाळच खाऊ आणि छत्तीचे फ्लोर. हा बघा, आपली रूम इथे आहे. हा, कामवाले वाटतं रूम बंद करून गेले. चावी त्यांच्याकडे. सुट्टी तिला कामाला कुठे आहे? सॅटर्डे संडे हॉलिडे. प्रोफेशनल आहे काम. बरोबर आहे यार, बरोबर आहे. पगार घेते 40,000 रुपये कामवाली, पण कमी नाही बाबा. A few moments later. तुमचं जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही परत जातोय आतमध्ये ऑडिटोरियमला. 1:30चा रिपोर्टिंग टाइम दिला होता. जाऊन बसतो, जसं लेट नको व्हायला. 2 वाजता असं बोलतात बाहेर, म्हणजे आम्हाला त्या ट्रेलसाठी जावं लागणार आहे ग्रुप वाईज. त्यामुळे आम्ही उगाचच टाइमपास नाही करत, जातो डायरेक्ट आतमध्ये. आता चला. तर असा आमचा हॉल आहे जिथे आमचं लेक्चर होतं इथे, आणि समोर PPT दाखवली जाते. इकडे आम्ही बसलोय मागे एकदम लास्ट बेंचर. आणि आता ह्याच्यासाठी दाखवतोय कारण का लेक्चर चालू नाही आणि सर वगैरे अजून कोण आले नाही. तर लेक्चर जसं सुरू होईल तसं मी कॅमेरा बंद करेन आणि ट्रेलचा थोडाफार सीन तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. Many hours later. Plants भी है, animals भी है, birds भी है. So we try to cover all these areas. यहाँ पे भी है, plants को भी फोकस करेंगे, animals को भी करेंगे and birds को भी करेंगे. क्योंकि क्या behavior है, क्या आपको कैसे रहते हैं वगैरह वो सब बातें करेंगे. आपको जब भी ब्रेक लेना हो आप मुझे बता दीजिए. आप में से कितने लोगों का यहाँ पे फर्स्ट टाइम है जूम है विजिट? बाकी हम लोग जूम में आप लोग आ चुके हो. काम कैसे राइट, बहुत इजीली इनको यूज़ किया जाता है फैंस वगैरह बनाने में. चाइनीज क्यों कहते हैं? बिकॉज मोस्टली चाइना वो साइड में रहता है, मतलब जहाँ पे यूजुअली पैंडा आपको मिलेगा, तो थोड़ा माउंटेन्स वगैरह थी उधर, तो वहाँ पे यूजुअली वहाँ पे मिलता है. इसको चाइनीज फैन फॉर्म कहते हैं. फ्लावर बर्ड है, तो वो फ्लावर अभी खुलेंगे तो वो पिंक कलर के फ्लावर वो होने के बाद टिकट हुआ इसमें होता है. ये है उनका भी स्टैचू अभी रिसेंटली रेनोवेट किया है. ये 3-4 स्टैचूज है, उनके अपने अपनी हिस्ट्रीज, अपनी अपनी स्टोरीज है, जिसका अगर हम जाएंगे तो ज़्यादा टाइम लग जाएगा. एकदम
असं वाटतं आपल्याला कडक आहे पण एकदम सॉफ्ट आहे. हे चुन्याचा कलर आहे, चुना आणि घेरू एकदम सॉफ्ट असं बोटात न जाते. काजू पेड़ी ऑस्ट्रेलियन व्हरायटी. क्या होता है इसका जो ऑयल जो है बहुत चीज़ों के लिए यूज़ किया जाता है. कभी कोई रैशेज वगैरह हो गए तो उसके लिए भी यूज़ करते हैं. खाने वगैरह में लोग करते हैं ट्राइबल्स वहाँ पे जो ऑस्ट्रेलिया में. हे बघा ह्या साईडला लेपर्डचं आहे आणि काल आमच्याकडून राहिलं होतं. लेपर्ड बघूया, लेपर्ड या साईडला आहे. गर्दी आहे इकडे म्हणजे लेपर्ड इकडे जायचं बघा. इकडे इकडे पण आरामात बसला आहे. अरे आपली टीम कुठे आहे? अरे आमची टीम गायब झाली आमची. हमने क्या किया, जो नॉर्मल जो बरगद का पेड़ होता है उसका पत्ता लिया, फोल्ड किया, उसमें माखन चुरा के पीछे रखा ऐसे. सो तब से वो ये जो पेड़ है इट सेज कि इट हैड अंडरगॉन अ म्यूटेशन, जिसकी वजह से इसके लीव्स जो है परमानेंटली ऐसे कप शेप हो गए ताकि उनको वो फोल्ड वापस ना करना पड़े. बस स्कूप करके उसमें से माखन था वही को चुरा लें. तो वो स्टोरी है इनके नाम के पीछे, कृष्णाज बटर का. बट तर मित्रांनो आपला दुसरा दिवस पण पूर्ण झालेला आहे. जे लास्ट सेशन होतं आपलं राणीबागची ट्रेन ती पण झालेली आहे. तर आता आम्ही निघालोय, बाहेर पडतोय. का अक्षय काय करायचंय? जाऊया जाऊया. थकलोय. थकलाय? थकलोय. सगळं कळलंय आयडेंटिफिकेशन. अरे कोणत्याही झाडूच्या काय पण डोळे या डोळे दाखव. जरी तुम्ही मला डोळे बंद करून झाडाला स्पर्श केला ना तरी मी झाडाची व्हरायटी सांगू शकतो. असं मी एकदम आज फुल एकदम जे भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कॉलेजमध्ये शिकलो नाही ते आज ऍक्च्युली इथे मी राणीच्या बागेत शिकलो. बरं नाही ना, खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. खूप खूप इन्फॉर्मेटिव्ह झाडं होतं. माहिती पडली. अक्षय वेगळ्या ग्रुपमध्ये होता आणि किशोर आणि मी एका ग्रुपमध्ये होतो. काय किशोर? फायकसची झाड वगैरे घेतले ना त्याचं बोनसाय का ना थोडं क्रिएटिव्ह वाटेल. फणसाची करू फणसाची. हा फणसाची फणस मग मोठी होतील का छोटी होतील? फणस एवढं होतील. हा. मग कुंडीच्या बाहेर एवढं फणस काय सांगू ते फणस. आंबे जाऊन 5 किलोच होती. आणि आता आम्ही जी व्हरायटी लावणार आहे ना मी आता घरी 18 किलो टोमॅटो आहे. 18 किलो टोमॅटो जी व्हरायटी आज मी थेट ती दिल्लीवरून मागवणार आहे. आयसीआर मधून. हायब्रिड. हे चिल्लू मिल्लू मी आता खाणार नाही. आज माहिती पडलंय की हायब्रिड खाणं काहीच प्रॉब्लेमॅटिक नसतं आपल्या बॉडीला. ठीक आहे. ती राणीची बाग होती. इकडे आपला फ्लॉवरचा जो शो होता तो या साईडला होता. तेव्हा कार पार्किंग साठी यूज आहे. फ्लॉवर शो असतो तेव्हा सगळी जागा रिकामी करतात आणि तिकडे फ्लॉवर शो आहे. आज टेडी डे आहे त्यामुळे किशोर टेडी घेतो. मला 8 फुटाचा टेडी हा झाटमॅट नको. मला 8 फुटाचा टेडी पाहिजे. हा एक नंबर आहे. कोई भी कोणता पण 100 रुपयाला आहे. तर आज टेडी डे आहे त्यामुळे किशोर अक्षय काय माहित नाही पण किशोर घेतोय. तर फायनली आमच्या तिघांचं भांडण करून झालंय आणि आम्ही तिघही एका ट्रेनने जातोय, स्लो ट्रेनने. ह्याला जबरदस्ती थांबवलंय. हा जात नव्हता. मन फिरवलं. हा आमच्यासोबत येत नव्हता पण आम्ही ह्याला जबरदस्ती होते स्लो ट्रेनने. तर भेटूया आपण आता डायरेक्ट उद्या, कारण का उद्या सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर एक मेडिसिन प्लान्स आहे ते दुपारून सेशन असणार आहे. तर आता डायरेक्ट उद्या भेटूया. आता जातो आम्ही सगळे घरी. बाय. तर हॅलो मित्रांनो, आज आहे आपला तिसरा दिवस. परत बायका स्टेशनवरनं जातोय आमच्या ऑडिटोरियमला. सांगितल्याप्रमाणे आज आहे आपलं सर्टिफिकेट मिळणार आहे आपल्याला आज वर्कशॉपचं. आज थोडा इंटरेस्टिंग डे आहे. काय किशोर? मॉर्निंग. अक्षय दादा आमचे पुढेच चाललेत. मला मी खूप एक्साइटेडमेंट आहे कारण आज जे 2 दिवस शिकलो त्याचा एक हे मिळणार आहे. काय म्हणतात ते प्रमाणपत्र आणि काहीतरी. क्या बात करताय यार. शब्द नाही माझ्याकडे आपल्याला सांगण्यासाठी. हे दोघं सकाळ सकाळ सुरू झालेत. सकाळ सकाळ सुरू एकदम. बारा अ 1 मध्ये प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. वर्ग 18 अ मध्ये प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. तसेच वर्ग 9 अ 10 अ यामध्ये प्रथम, 7 अ मध्ये प्रथम, 7 ब मध्ये प्रथम, 7 क मध्ये प्रथम, 9 अ मध्ये प्रथम, 9 ब मध्ये प्रथम, 10 अ 1 मध्ये प्रथम, 10 अ 3
तर मित्रांनो फायनली आम्हाला सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि जे आपलं प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन जे होतं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे बाहेर पडलोय ऑडिटोरियमच्या. कारण का आता याच्यानंतर जे सेशन आहे ते मेडिसिनल प्लांट्सवर आहे काहीतरी, ते कोणतरी जुवेकर म्हणून आहेत ते येणार आहेत आपल्याला सगळं एक्सप्लेन करायला. तर ते आहे 2 वाजता आणि आता वाजलेत 12:15. अजून आपल्याकडे जवळजवळ 2 तासाच्या पुढे. तर 2 तासानंतर परत आम्हाला इथेच यायचंय आणि आम्ही चाललो. त्याला तर दुसरी घरी जायचीच हाऊस आहे. मन घरी तू आहे नाही, आम्ही सगळेच फेऱ्या मारतोय, तू एकटा फेऱ्या नाही मारत. मन हाय घरी हं. आणि हा इथं मुडदा आलाय. अरे मंदिरमध्ये जायचं आता देवाचं कारण सांगतो. देवाचं कारण सांगतोय. खरं असं तर जावं देवाचं. आता आम्हाला बघायचे मेन म्हणजे जेवणाची सोय करायची आहे. आज आम्हाला चायनीज विंग्स काय खायची इच्छा नाही, आम्हाला एकदम हलकं जेवण जेवायचं. तर बघूया, याच डायरेक्शनला चेक करूया. स्टोरी जास्त. तर इथेच आम्हाला आता दिसले डॉमिनोज या साईडला बायका स्टेशन. तर आम्ही विचार करतो हे काय करतो अक्षय इथं पण आहे. तर आज संडे आहे म्हणून आम्ही पिझ्झा खाणार आहोत. पिझ्झा ट्राय करूया. चला, आज जेवण नको, आज थोडंसं हलकं. हे हलकं आहे की नाही माहित नाही मला. डॉमिनोज मध्ये जातोय काय अक्षय? हा थांबा. कुछ भी आणि आम्ही बायका स्टेशनला आलोय. तर किशोर जातोय, त्याला घरी जायचं, त्याला काम आहे थोडं, त्यासाठी त्याला जावं लागणार आहे. आणि अक्षय आणि मी जातोय CST ला. तर तिकडे एक आमचा मित्र पण येणार आहे. मी थोडं बिझी आहे. आता इकडे ये जरा. तर आमचा एक मित्र येणार आहे राहुल म्हणून, तो पण कॉलेजचाच मित्र आहे. तर तो येणार आहे. तर त्यासाठी आम्ही म्हणलो चल CST ला जाऊया, तिकडे फिरूया थोडा वेळ, मग येऊ घरी. म्हणजे तसंही संडे आला गेला, आता घरी जाऊन काय करणार, फिरून घेऊया.